आईला आज काय विषय एकदम पाऊस सोलापुरात एकदम धुमाकूळच घालालत आणि तसल्या पावसामध्ये मी कॉलेज सुटल्यावरती नीट निघालो होतो घराकडे आणि समोर बसल्यावर पण ज्या आईला पॅन्ट भिजालतच आणि पुढे गेल्यावरती कॅश वाटावर रिक्षाच बंद पडलं होतं ज्या आईला आणि कठोर मेहनतीनंतर ना भाऊच्या एकदमच रिक्षा चालू झाला आणि रिक्षा चालू झाल्यावरती आपण नेट चालावं चौकात आणि आपल्या घराकडे चौकात आल्यावरती बाजूच्या हॉटेलमध्ये कोणतर आवाज आला तर येऊन बघितलं तर का बाबा बाबा बा शंकर आणि आम्ही देत द्याल तर रिबीट पद्धतशीर मग काय मी पण सुट्टी दिलो आणि मी पण मागवलं शाबोडा आणि मिक्स करून देत दिलो की रिबीट पद्धतशीर एकदम माझं रिबीट द्यायचं झाल्यावरती पद्धतशीर शंकरा म्हणला आता मी बी सुट्टी देत नाही म्हणला मग तिथला समोसा उचलला आणि देत द्याल तर रिबीट पद्धतशीर आणि रिबीट द्यायचं झाल्यावरती परत आम्ही बिल पे वगैरे केला बिल पे करताना आम्ही दोघं जण गाडी काढून साईडला उभारला होतो तिथेच मग आम्ही पण आलं बिल पे वगैरे करून मग तिथून नीट निघालो होतो आपण आपल्या घराकडे जाण्यासाठी आणि नीट आलो घरापाशी आलेल्या शंकराला गाडी लावून सांगितलं होतं आतमध्ये खुर्च्यानं म्हणून शंकरा गेलं तर खुर्च्याला आणि आम्ही दोघं जण पण साईडला उभारला होतो आणि मला माहिती होतं याचं ना काय तर चाळे करता म्हणून आता बघायचे चाळे काय भाऊ फ्युचर बिझनेस आहे काय म्हणल्यावरती घे तू पाणी पिकअप म्हणलं मग पाणी वगैरे पिऊन तिथेच बसला होता आणि तेवढंच इकडनं अब्दुल मामा आल्यावरती त्यांच्या मोबाईल चालवायचा होतं रिंगटोंग आणि मग त्यांच्या मोबाईलचा रिंगटोंग वगैरे लावून दिलो मी पद्धतशीर मध्ये रिंगटोंग लावल्यावरती सगळ्यांना सांगून मी निघालो होतो नीट घराकडे आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.